हॅलो स्टुडंट्स, आज आपण बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग SYBCom सेमिस्टर 3 युनिट नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मधील इलिस्ट्रेशन नंबर 8 पाहणार आहे। तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया आणि कोणते एक्सपेन्सेस कोणत्या ओव्हरहेडच्या अंडर जातं ते क्वेश्चन मध्ये पुट करून घेऊया। तर चला तर बघूया पहिलं काय दिलेलं आहे। फॉलोइंग डिटेल्स हॅव बीन ऑब्टेन फ्रॉम द कॉस्ट record of Colgate Limited कोलकाता फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। आपल्याला क्वेश्चन मध्ये कोलगेट लिमिटेड कोलकाता हे दिलेलं आहे, म्हणून मी वर लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ कोलगेट लिमिटेड कोलकाता। त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2018 हे येणार आहे डायरेक्ट मटेरियलला। वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर्स, डायरेक्ट वर्करचे वेजेस आहेत, वेजेस येणार आहे लेबरला, डायरेक्ट लेबर। इंटरिम डिव्हिडंड फेड हे फायनान्स नेचरचं आहे, म्हणून याचं पोस्टिंग आपण कुठेही करणार नाही। परचेज ऑफ रॉ मटेरियल डायरेक्ट मटेरियल मध्ये येईल। ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये परचेज ऑफ रॉ मटेरियल ऍड होईल। त्याच्यानंतर आहे हिटिंग अँड लाइटिंग फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर जाईल। काउंटिंग हाऊस सॅलरी ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर जाईल। कॅरेज अँड कार्टेज ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल हे एक्सपेन्सेस आहेत परचेजच्या वेळेस क्रिएट झालेले, ते ऍड होतील। ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऍड परचेज ऑफ रॉ मटेरियल ऍड एक्सपेन्सेस आहे ते कॅरेज अँड कार्टेज ऑफ परचेज ऑफ रॉ मटेरियल हे ऍड होईल याच्यामध्ये। त्याच्यानंतर सांगितले कमिशन ऑन सेल्स ओव्हरहेडच्या अंडर येईल। वेजेस पेएबल डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल। टेक्निकल डायरेक्टर्स फीज फॅक्टरीला येईल, कारण डायरेक्टर फॅक्टरीमध्ये असतो। स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल ॲज ऑन 31 मार्च 2019। स्टॉक ऑफ ऑपरेटिंग म्हणजे डायरेक्ट मटेरियल ॲज ऑन स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे। ऑपरेटिंग मटेरियल म्हणजे रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे, कारण तो 31 मार्च लिहिलेला आहे। वर 1 एप्रिल आहे, 1 एप्रिलचा आहे तो ओपनिंग स्टॉक आहे। 31 मार्चचा क्लोजिंग स्टॉक आहे। क्लोजिंग स्टॉक आपण डायरेक्ट मटेरियल मधून लेस करतो। त्याच्यानंतर सांगितलेलं आहे शोरूम एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येईल। इस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। शेअर ट्रान्सफर फी फायनान्शियल नेचरचं आहे, म्हणून हे येणार नाही, कारण हे उत्पादनाशी ह्याचा संबंध नसतो। आपण जे प्रोडक्शन करतो ह्याच्याशी त्याचा कोणताही संबंध नसतो। हे शेअर ट्रान्सफर एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर आपण शेअर्स केलेले आहेत आणि शेअर्स ट्रान्सफर करताना आलेले एक्सपेन्सेस त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत, तर ह्याचा आपण विचार करायचा नाही, कारण हे फायनान्शियल नेचरचं आहे। एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब हे येईल फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर। ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येईल। सेलिंग प्राइस म्हणजे सेल्स आहे ते सेल्स सगळ्यात शेवटी येतील। त्याच्यानंतर आपल्याला काय प्रिपेअर करायला सांगितलंय, प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम। रॉ मटेरियल कंझ्युम मध्ये काय काय येणार आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऍड परचेजेस ऑफ रॉ मटेरियल ऍड परचेज एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ऍड कॅरेज अँड कार्टेज ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल आणि लेस होणार आहे स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल ॲज ऑन 31 मार्च 2019 हे लेस होईल आणि ह्याच्या टोटलला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, त्याला म्हणणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम। त्याच्यामध्ये ऍड करणार आहे डायरेक्ट लेबर आपण ऍड केल्यानंतर जिथं तुम्ही डीएल लिहिलंय इथं लिहिलंय बघा, वेजेस पेड टू डायरेक्टर्स, वेजेस पेएबल हे डायरेक्ट लेबर आपण ऍड करणार आहोत। त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ऍड करणार आहे। डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस आलेले नाहीत, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस नाहीयेत, कुठंच लिहिलेलं नाही आपण, ते आलेले नाहीयेत, तर मग आपण ह्याच्या टोटलला नाव देणार आहोत प्राइम कॉस्ट फाईन करायचे, वर्क कॉस्ट फाईन करायचे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ऑफिसची कॉस्टची टोटल आहे। टोटल कॉस्ट म्हणजे सगळ्याची टोटल, त्याला टोटल कॉस्ट म्हणतो। नंतर प्रॉफिट आपल्याला फाईंड करायचं आहे। ऑल्सो कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस। फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेसची आपल्याला पर्सेंटेज फाईंड करायला सांगितलंय। ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट, ऑफिस कॉस्टचं वर्क कॉस्टचे असलेलं पर्सेंटेज शोधायचं आहे। सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचे असलेलं त्यांचे पर्सेंटेज शोधायचे आहेत। तर आज थोडासा क्वेश्चन वेगळा आलेला आहे, चला तर आपण शो करायला सुरुवात करू। सर्वात प्रथम इन द बुक्स ऑफ कोलगेट लिमिटेड कोलकाता कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट म्हणलं तरी चालेल। कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 पर्टिक्युलरचा कॉलम घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत। सर्वात प्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ
मला वाटतं इथं नाव वेगळं आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ किंवा स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल, स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल, डेट दिलेली आहे ॲज ऑन 1 एप्रिल 2018, ॲज ऑन 1 एप्रिल 2018. हा ओपनिंग स्टॉक आहे, 1 एप्रिलचा असतो तो ओपनिंग स्टॉक असतो, हे लक्षात ठेवा. अमाऊंट दिलेली आहे 30,000. त्याच्यामध्ये ऍड होईल परचेज केलेला स्टॉक आहे, ऍड दिलेला आहे परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल, अमाऊंट आहे 87,000. त्याच्यामध्ये ऍड होईल परचेज एक्सपेन्सेस, जे दिलेला आहे कॅरेज कार्टेज, कॅरेज अँड कार्टेज, कॅरेज अँड कार्टेज, कार्टेज म्हणजे घोडागाडी बैलगाडी वगैरे, कॅरेज अँड कार्टेज 3000. ह्याच्या टोटल मधून आपल्याला लेस करायचं आहे 1,20,000. ह्याच्यातून तुम्हाला लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक आणि स्क्रॅप. बट ह्या क्वेश्चन मध्ये स्क्रॅप आलेलं नाही, तर क्लोजिंग किंवा स्टॉक ऑफ त्यांनी तारीख दिलेली आहे म्हणून मी क्लोजिंग स्टॉक म्हणत नाही. स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल, मटेरियल ॲज ऑन 31 मार्च 2019, 40,000. त्याच्यामध्ये लेस अजून काय काय होतं तर स्क्रॅप होतं आणि परचेज रिटर्न होतं लेस, बट या क्वेश्चन मध्ये ते आलेलं नाही. ह्याची टोटल आहे 1 लाख, लेस करतोय सॉरी 80,000, लेस करतोय 80,000. तर हीच अमाऊंट आपल्याला बाहेर लिहायची आहे, करेक्ट आहे 80,000. तर हे आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, ह्याला नाव देणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. ए म्हणा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, अमाऊंट आली 8,000. म्हणजे वस्तू रॉ मटेरियल परचेस करण्यात कितीला केलं तुम्ही, 80,000 ला तुम्ही मटेरियल परचेस केलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड होईल डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर मध्ये पहिला आहे वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर्स, डायरेक्ट वर्करना आपण वेजेस पेड केले, वेजेस आहेत हे वर्कर्स 55,000. ऍड करतोय आपण 55,000. वेजेस पेएबल, वेजेस पेएबल अमाऊंट आहे त्याची 5,000. ह्याची टोटल येईल बघा, ह्याच्यामध्ये ऍड करा 0,0,0 पासून 0,0 1 8 5 13 14, 1,40,000. याची टोटल आली 60,000. इथे टाकली मी, त्याच्यामध्ये ऍड करा 6 12 13 14, 1,40,000. ह्याला नाव वगैरे काय द्यायचं नाही, ह्याच्या खाली ऍड करायचं आहे आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस. बट डायरेक्ट एक्सपेन्सेस अब्सेंट आहेत, या क्वेश्चन मध्ये दिलेले नाहीत म्हणून इथे डॅश. ह्याच्या टोटलला नाव येतं प्राइम कॉस्ट 1,40,000, 1,40,000. त्याला तुम्ही म्हणणार आहात प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट आली 1,40,000. बघा प्राइम कॉस्ट कशी असते तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ऍड डायरेक्ट लेबर ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ह्याच्या टोटलला आपण प्राइम कॉस्ट म्हणतो. ह्याच्यामध्ये ऍड होईल फॅक्टरी ओव्हरहेड्स, ह्याच्यामध्ये ऍड होईल
फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या अंडर येईल बघा काय, हिटिंग अँड लाइटिंग, हिटिंग अँड लाइटिंगची अमाऊंट आहे 6,000. टेक्निकल डायरेक्टर्स फीज फीज अमाऊंट आहे 10,000. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब, एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब्स 4,000 आहे. याची टोटल झाले एवढेच एक्सपेन्सेस आहेत. याची टोटल किती येते बघा, 6, 10, 20, 20,000, 1,40,000 प्लस 20,000, 1,60,000. ह्याची पण टोटल आली 1,60,000. ह्याला म्हणायचं आहे वर्क कॉस्ट. बी सी नाव द्या वर्क कॉस्ट आहे. वर्क कॉस्ट 1,60,000. ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे ऑफिस ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स, ऑफिसचे एक्सपेन्सेस येणार आहे. त्याच्या अंदर कोणकोणते ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत बघा ऑफिस ओव्हरहेड्स मध्ये. काउंटिंग, काय सांगितले बघा, काउंटिंग हाऊस सॅलरी, अमाऊंट नीट बघा 20,000 आहे. 20,000 एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट, एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट, स्थापनेचा खर्च आहे 12,000. ऑफिस टाकण्यासाठी आलेला खर्च. त्याच्यानंतर ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस, अमाऊंट आहे 8,000. एवढेच एक्सपेन्सेस आहे. त्याची टोटल करा 8 आणि 2 10, 10चे 0 ह्याच्याला 1, 4, 40,000, 1,08 आणि 7, 2 लाख रुपीज, 2 लाख रुपीज. ह्याला तुम्ही नाव देणार आहात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सी नंतर डी, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 2 लाख कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ह्याच्यामध्ये ऍड होतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड होईल ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये पहिला एक्सपेन्सेस आहे कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स आहे 5,000. त्याच्यामध्ये दुसरा एक्सपेन्सेस आहे शोरूम एक्सपेन्सेस. शोरूम एक्सपेन्सेस आहेत 7,000.
त्याच्यानंतर थर्ड एक्सपेन्सेस आहे आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस. सर्व्हिस एक्सपेन्सेस आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 8,000. कमिशन आहे 5,000. ही आहे 7,000. टोटलला नाव येईल 20,000 टोटल आहे. 2,20,000 ही आहे टोटल कॉस्ट. ही काय आहे टोटल कॉस्ट. ह्याला नाव देणार आहे आपण टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टची अमाऊंट आहे 2,20,000. आता आपल्याला सेल्स दिलेले आहेत. इथं येणार आहे ते इथं प्रॉफिट येईल, त्याच्या खाली सेल्स असतात. सेल्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस दिलेली आहे 2,50,000. 2,50,000. आपल्याला इथं प्रॉफिट शोधायचं आहे. इथं प्रॉफिट, नेट प्रॉफिट, नुसतं प्रॉफिट म्हणा आपण ऍड करू. टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केल्यानंतर सेलिंग प्राइस मिळते. प्रॉफिट आपण कसा फाइंड केला बघा, मी रेड पेनने दाखवते. 2,50,000 मायनस 2,20,000. आन्सर आलं 30,000. मला 2,20,000 मध्ये 30,000 ऍड केले की मग आन्सर येतं 2,50,000. डिफरन्सची अमाऊंट असते, या दोघांचं मायनस करायचं आहे. 2,50,000 मायनस 2,20,000 केलं की डिफरन्स येतो 30,000. तो आहे तुमचा नेट प्रॉफिट. क्वेश्चन आपला संपलेला नाही. ह्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. तर मग आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी इथं लक्षात ठेवायचे आहे. त्याला गोल करून ठेवते. ह्याच्यावरून तुम्हाला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे ऑफिस ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस. आता डायरेक्ट वेजेस किती आहेत बघा. डायरेक्ट वेजेस मीन्स डायरेक्ट लेबर्स. डायरेक्ट लेबर्स आहे तुमचे 60,000. बघा डायरेक्ट लेबर्स किती आहेत 60,000. ही अमाऊंटचा रेशो कोणाच काय फाइंड करायचे आहे फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडची जी टोटल आहे किती टोटल आहे बघा 120,000. किती टोटल आहे फॅक्टरी ओव्हरहेडची 20,000. ह्याच्याशी रिलेशन तुम्हाला शोधायचं आहे. मग तुम्ही कसं शोधणार आहात ते मी तुम्हाला सांगते. मी इथे लिहून ठेवते, मी रफ करणार आहे बोर्ड. हे आहेत डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेस आपण याला म्हणू. हे आहेत डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आहे 60,000. आणि बघा फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल. फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे म्हणजे फॅक्टरीचा एक्सपेन्सेस 20,000. त्याला म्हणणार आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस किंवा फॅक्टरी ओव्हरहेड. त्याच्यानंतर अजून त्यांनी आपल्याला फाइंड करायला सांगितले ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट. आता ऑफिस ऑन कॉस्ट बघा ऑफिस एक्सपेन्सेस किती आहेत 40,000. आणि त्याच्यानंतर ऑफिस आणि ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट किती आहे बघा. वर्क कॉस्ट आहे 1,60,000. ही आहे वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट. आणि त्यांनी सांगितलेलं आहे वर्क कॉस्ट रिलेशन कोणाशी पर्सेंटेज शोधायचं आहे वर्क कॉस्ट टू ऑफिस ऑन कॉस्ट. ऑफिस कॉस्ट किती आहे बघा. ऑफिस कॉस्ट म्हणजे ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत 40,000. ऑफिस कॉस्ट. ऑफिसचा खर्च आहे 40,000. तर वर्क कॉस्ट आहे 1,60,000.
तर ऑफिस एक्सपेन्सेस किती पर्सेंट आहेत असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 20,000. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 20,000. आणि त्यांनी काय विचारलंय बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अमाऊंट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा बरं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण नाव दिलेलं आहे. किती आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? 2 लाख रुपीज. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तुम्हाला हे लिहून घ्यायची गरज नाही, ऑलरेडी आपण इथं पुट केलेलं आहे, बट मी बोर्ड रफ करणार आहे म्हणून मी याच्यापुढे नावं लिहून घेतली. तर मग आपल्याला एक्सपेन्सेस लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते आहेत? डायरेक्ट वेजेस आहे 60,000, फॅक्टरी ओव्हरहेड आहे 20,000, वर्क कॉस्ट आहे 1,60,000, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 2 लाख, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस आहे 40,000, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आहे 20,000. आणि आपल्याला काय शोधायचं आहे ते पर्सेंटेज काढायचं आहे. मी बोर्ड रफ करत आहे. आता आपल्याला पर्सेंटेज शोधायचा आहे. आन्सरचाच भाग आहे तो, पर्सेंटेज काढायला सांगितलेला आहे. मी हा अमाऊंट मला पाहिजे होत्या म्हणून मी तशाच ठेवलेला आहे. त्याच्यासमोर लिहिलेलं आहे कोणते एक्सपेन्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज of factory overheads to काय सांगितले क्वेश्चन मध्ये? डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस बघा, डायरेक्ट वेजेस आणि फॅक्टरी ओव्हरहेड यांच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. म्हणून सर्वात प्रथम आपण इथे घेणार आहोत डायरेक्ट वेजेस. 2 च्या पुढचं पहिलं घ्यायचं डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस बघा किती आहेत? डायरेक्ट वेजेस आणि इकडे काय घ्यायचंय? फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथे घ्यायचं फॅक्टरी ओव्हरहेड. ओव्हरहेड्स डायरेक्ट वेजेस बघा किती आहेत? 60,000. डायरेक्ट वेजेस खाली पुट करा. फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे? 20,000. फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर पुट करा. आता आपल्याला पर्सेंटेज काढायला सांगितलेलं आहे. तर डायरेक्ट वेजेस 100 असतील तर फॅक्टरी ओव्हरहेड्स किती पर्सेंट आहे असं विचारलेलं आहे. म्हणून मी इथे क्वेश्चन मार्क दिला. याला रेसिप्रोकल करा. देअरफॉर 100 वर जाईल, 60,000 खाली येईल, इंटू 20,000. ह्या 4 झिरोला हे 4 झिरो गेले. 2 1 जा 2, 2 6 जा 3, 3 1 जा 3. आता 3 पॉइंट मध्ये येईल 100/3 येईल. 100/3 बघा किती येत आहे? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 1 राहिला 3 3 जा 9, परत 1 3 3 असं येईल. तर 100% मध्ये विचारलेलं आहे म्हणून आन्सर येणार आहे 33.33%. एवढं पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. हे झालं तुमचं पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. नोट करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय विचारलंय ते बघूया. सेकंड कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज of office on cost
कॉस्ट टूच्या पुढचं पहिलं येतं. टू कोणाशी काढायचं आहे त्यांचा पर्सेंटेज वर्क कॉस्टची पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. ऑफिस कॉस्ट बघा इथं काय केलं आपण डायरेक्ट वेजेस आणि फॅक्टरी ओव्हरहेड ह्यांच्या दोघांमध्ये जर फॅक्टरी ओव्हरहेड 20,000 होते तर डायरेक्ट वेजेस 60,000 होते. तर फॅक्टरी ओव्हरहेड पेक्षा डायरेक्ट वेजेस किती पर्सेंट आहेत त्याच्या प्रमाणात किती पर्सेंट आहेत असं विचारलेलं आहे. इथं पण तसंच आहे. वर्क कॉस्ट दिलेली आहे. पहिली लिहायचं वर्क कॉस्ट त्याच्यानंतर विचारले ऑफिस ऑन कॉस्ट किंवा ऑफिस ओव्हरहेड म्हणलं तरी चालेल. ऑफिस ऑन कॉस्ट म्हणजे ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत ते किती ते विचारलेलं आहे. किती पर्सेंट आहेत वर्क कॉस्टच्या. वर्क कॉस्ट 100 असेल तर ऑफिस कॉस्ट किती पर्सेंट. तर वर्क कॉस्ट बघा आपण लिहिलेला आहे. वर्क कॉस्ट आहे 1,60,000. ऑफिस ऑन कॉस्ट किती आहे बघा. ऑफिस कॉस्ट आहे 40,000. आता आपल्याला इथं विचारायचं आहे हे जर 100 असतील तर हे किती असेल पर्सेंटेज शोधायचं. हे 100 वर्क कॉस्ट 100 असेल तर ऑफिस कॉस्ट किती पर्सेंट म्हणजे किती असेल. तर ह्याला देअरफॉरचं साइन टाकायचं. रेसिप्रोकल करा. 100 वर जाईल आणि 1,60,000 खाली येईल इंटू 40,000. कॅल्सीवर करा. तुम्हाला येईल करायला म्हणजे जास्त जागा नाही लागणार. व्हिडिओ पण लेंदी नाही होणार. आन्सर येते 25%. नंतर नेक्स्ट आहे 3. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज of selling and distribution expenses. टू आलं की त्याच्या अगोदर घ्यायचं आहे. टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती पर्सेंट असेल जर डायरेक्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असतील त्याच्या किती पर्सेंट असेल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दिलेले आहे 20,000. बघा पहिलं मी काय घेणार आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि इथं घेणार आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑन प्रोडक्शन किती आहे बघा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 2 लाख. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहे 20,000. हे 100 असेल तर हे किती. देअरफॉरचं साइन टाका. ह्याला रेसिप्रोकल करा. 100 वर जाईल 2 लाख खाली येईल. 2 लाख इंटू 20,000. आन्सर येते 10%. तुम्ही कॅल्सीवर फाइंड करा. 10% आले. हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड किती असेल 10% असेल. हे 100% असेल तर हेच प्रमाण 10% आहे. आणि सगळ्यात शेवटी सेलिंग इथपर्यंत सांगितलेलं आहे. फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस काढला पण. फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस. नंतर सांगितलं ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट. नंतर सांगितलेलं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथं आपला आन्सर संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.